पाहू शकता नमस्कार, एशियन न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण आहोत मैंदा पोखरी येथे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मकर संक्रांतीचा मोठ्या उत्साहामध्ये सण या ठिकाणी साजरा माता भगिनी करत आहेत. या ठिकाणी आपले शास्त्री या ठिकाणी माझ्या बरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. हरी महाराज रामकृष्ण हरी. अनेक प्रतिवर्षाप्रमाणे पहिल्यापासून मकर संक्रांतीचा हा सण आपण साजरा करत आहात. तर या ठिकाणी साजरा होतोय, माता भगिनी मोठ्या प्रमाणात येतात. काय उत्सवाचं नेमकं काय महत्व आहे आणि काय सांगाल? या ठिकाणी आजपासून 5000 वर्षापूर्वी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्मा विठ्ठल परमात्मा या ठिकाणी रुद्रनाथासाठी आला आणि आल्यानंतर रुद्रनाथाला भेट दिली. या ठिकाणी मणिकर्णिका तीर्थ आहे आणि त्या तीर्थामध्ये सगळ्याला स्नान करण्यासाठी सांगितलं आणि नंतर दर्शनाला बोलवलं आणि त्यापासून ही परंपरा चालू आहे. रुद्रनाथाच्या कृपेने या ठिकाणी अखिल कोटी ब्रह्मांड नायक गोकुळहून पहिला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मुक्काम केला आणि मी या ठिकाणी थोरल्या स्वरूपाचे राहतो म्हणून इथं रुद्रनाथाला सांगितलं. आता सध्या सुद्धा इथांच्या मूर्तीला निषेध आता मूर्ती या ठिकाणी थांबलेले आहे. भगवंताचा असणारं स्वरूप थोरलं स्वरूप या ठिकाणी म्हणून थोरला विठ्ठल या नावाने या ठिकाणी ओळखला जातो. पण त्याच्या अगोदर हे रुद्रनाथांनी तपश्चर्याचं फळ म्हणून भगवान परमात्मा या ठिकाणी आलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात हा उत्सव या ठिकाणी होत आहे. तर या ठिकाणी काही प्रशासनाची मदत वगैरे किंवा काही तशा प्रकारच्या सुविधा जरा वाटल्या तेव्हा काय केलं का आतापर्यंत काही केलं नाही, पण करण्यासाठी आता चाललेली म्हणजे मागणी चालू आहे आता, पण अजून काही शासनाने इथे काही दिलेलं नाही. आता प्रतिमाताईने आपले रेल्वेचे पैसे दिले. रेल्वेमध्ये आपले 22 लाख आपल्याला आले होते. त्यांनी याचा सकट 23,60,000 रुपयांनी त्यांनी दिल्यानंतर आपलं हे 14 लाखाचा एक सभा मंडप झाला. पाठीमागे 2 खोल्या झाल्यात आणि अजून विकास होईल म्हणून त्यांनी सांगितलं. आतापर्यंत समजा मोठ्या प्रमाणात माता भगिनी या ठिकाणी येतात. संक्रांतीला, आषाढीला, कार्तिकीला भरपूर वारकरी समाज आणि या ठिकाणी प्रत्येक एकादशीला, वद्य एकादशी आणि शुद्ध एकादशीला कीर्तनाचा कार्यक्रम आपण चालू होतो. ही असणारी भीमसेन बाबांनी घातलेली परंपरा आहे. भीमसेन बाबा भगवानगडला होते आणि त्यांनी या ठिकाणी मला बसवलेलं आहे आणि त्यांनी या परंपरा चालू केली. धन्यवाद महाराज. या ठिकाणी आपण बघू शकता सांगितलेलं आहे की ही परंपरा या ठिकाणी अनेक वर्षापासून सुरू आहे आणि या परंपरा ही खंड पडू न देता या ठिकाणी भजन कीर्तन आषाढी एकादशीला मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायातील वारकरी या ठिकाणी कीर्तन करतात, भजन करतात. अशा प्रकारे या ठिकाणचं महत्व आताच बाबांनी सांगितलेलं आहे. एशियन न्यूज साठी सतीश बुजमुले, वडवणी. सीताबशी अंकात दारी होती तुळशीचा कडा कळस बालाजी पाटलाचं नाव घेते हाती कुंकाच्या वेळेस. या ठिकाणी आपण बघू शकता पोखरी श्री क्षेत्र थोरले विठ्ठल रुक्माई मंदिर पोखरी. या ठिकाणी आपण बघू शकता मोठ्या प्रमाणामध्ये माता भगिनी या ठिकाणी आपल्या जोडीदाराचं आयुष्य मागण्यासाठी या ठिकाणी येतात. महादेव पाटलाचं नाव होतं संक्रांतीच्या सणाला. संक्रांतीच्या सणाला सरिता प्रकाश में ज्योती भीमरावची जीवन साथी महिलांसाठी अगदी खूप उत्साहित असतो हा सण. हे एकदम साजरा करण्यासाठी
चांदीच्या वाटेमध्ये चेक नाही परमानंद पाटलाची मंगळसूत्र माझी सही टिकून जाते खिडकी वाट पाहते खिडकीला 3 तारा आडकीला घुंगरू बारा पानं खाते 13 सदाशिव पाटले पुंजाला तर मी घालते इंजन वारा दारी माझ्या तुळस हळद कुंकू वाहते वाकून सदाशिव पाटलाच्या रूपाने गेले मी धाकून कपिली गाय चरत होती वनात शिवराम पाटलाचं नाव घेते सक्रातीच्या सणात मेऱ्याच्या घरात कारभारी पाटलाचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात घेत नाही वाकून सजीरावाचं नाव घेते तुमचा मान राखून तिला पाणी घालते वाकून दत्ताचे नाव घेते सगळ्याचे मान राखून नजर गेली तळ्यात बीबीचं नाव घेते सवासणीच्या मेळ्यात काय परंपरा आहे संक्रांतीची कशामुळे सण साजरा करतात काय सांगतात पतीसाठी करावं लागते आता हे पती म्हणजे जोडा आपला दिलेला असते इथं म्हणजे पतिदेवासाठी करावं लागतं याचे उपास संक्रांत त्यांच्यासाठी वसणं करणं उपास करणं हे सारं गरजेचंच आहे हे म्हणजे 1 महिनाभर असतं या हो रविवार पुन्हा सणा दिवशी असं करायचं व्यवसाय यायचं पतीसाठी तुम्ही आयुष्य मागताय हा आयुष्य जेलमधील आईने सांभाळ केला पित्याने त्या दरवाजाला आंब्याचं तोरण संजय पाटलांचं नाव घेते सक्रातीचं कारण हळदी कुंकाचं हळदी कुंकू चांगलं असतं आईवाचं पुन्हा रविवार करतात बाया पती आयुष्य मागाव म्हणून पतीला आयुष्य यावा जन्मजन्मी आयुष्य यावा 7 जन्मी आम्हाला हेच भेटावा तिळगुळ घ्या गोड गोड बोला शुभेच्छा आमच्या एका आरतीमध्ये 2 वाटी परमानंद पाटलाची मी सौभाग्यवती हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी रामदास रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी नाव आहे काटाला गरुड बोलत होता पक्षाला युवराज चव्हाणचं नाव घेते समोर हाय मी साक्षाला कुंकू म्हणायला हळदीला की तुझ्यापेक्षा माझाच मान मोठा पण हळद म्हणाली कुंकवाला हळदी कुंकवाला या म्हणत तुझ्या आधी माझंच नाव घेतात शब्द झाले 4 संदीप पांडुरंगाचं नाव घ्यायला वेळ झाला फार सरस्वती वनाला सदाशिव पाटलाचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला
आज या माता भगिनींनी या ठिकाणी फराळाचं अन्नदान केलेलं आहे. कौतुक करावं तेवढं कमीच आहे. महाराजांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी सर्व येणाऱ्या माता भगिनींना फराळाचं या ठिकाणी अन्नदान केलेलं आहे. आपण बघू शकता. सांगा, संक्रांतीचं काय महत्व आहे? विठ्ठल रुक्माईची जोडी जशी एकदम घट्ट आणि प्रेमाचं नातं होतं, तसं आपल्या पती बरोबर प्रेमाचं नातं आणि एकदम घट्ट नातं, दृढ नातं व्हावं म्हणून मकर संक्रांतीचा सण गोडपणे साजरा करतो. आणि तिळगुळाचा मान, इतक्या दिवस थंडी असते, तिळ आणि गुळामध्ये हीट असते, त्यामध्ये थोडंसं खाल्ल्यामुळे शरीरातली हीट वाढते थोडं, आणि इथून पुढे तिळा इतका दिवस मोठा होतो. त्यामुळे मकर संक्रांतीचा तिळाचा आणि गुळाचा अतिशय मान आहे. त्यामुळे मकर संक्रांतीचा सण व्यवस्थित आणि एकदम प्रेमाने साजरा करून आपण शकतो. आणि म्हणूनच तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आमचा तिळगुळ सांडू नका, आमच्याशी भांडू नका. संक्रांतीचा आयोबाईचा सण असतोय, करणार पोटी भरते एकामेकीची, देवाला आपलं तिळगुळ खा, आपलं गोड गोड बोला, म्हणजे वर्ष आपलं सुखाचा वर्ष.